आपल्यासोबत फोन लाईनवरून रुपाली ठोंबरे पाटील स्वतः जोडलेले आहेत। रुपाली ताई, आपण पाहतोय जो भोंदू खरात दैवी शक्तीचा दावा करत होता तो आता नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा पोलिसांसमोर घोषणा देतोय, काय प्रतिक्रिया? नाशिकमध्ये गुन्हेगारी संपावी म्हणून पोलिसांनी तिथं त्यांची कार्यपद्धतीची अंमलबजावणी सुरू केली होती। परंतु या भोंदू बाबाचा जेव्हापासून बलात्काराचा गुन्हा नाशिक जिल्ह्यात झालाय त्याच्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं, संपूर्ण नाशिक पोलिसांची फार मोठी बदनामी झालेली आहे। परंतु पोलिसांनी त्याला, या भोंदू बाबाला, नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला हे म्हणून घेतलं, हे अत्यंत योग्यच आहे। परंतु तो म्हणतोय की ताकद राहिली नाही, तर पोलिसांना विनंती आहे त्याच्या ताकद वाढवणीच्या गोळ्या त्याला द्या आणि त्या नराधमनी ज्या ज्या महिलांवर अत्याचार केले आहे त्याच्याकडनं संपूर्ण खोल तपास करून मग त्याची ताकद क्षीण करा। त्याच्याशिवाय त्याची ताकद संपवून देऊ नका आणि त्या खराताला सांगा की आता कुठला तरी मंत्र म्हण, नाहीतर करंगळी काप बाबा आणि तुझी ताकद आणून दे। तुला कळेल की महाराष्ट्रामध्ये कायद्याचा धाक आहे, महिलांवर तू अत्याचार अन्याय करू शकत नाही। आणि तसंही खरातनी आतापर्यंत फार हाय लाईफ बघितलेली आहे। पोलिसांची हाय ट्रीटमेंट त्यांना संविधानाच्या पदावर असलेल्या चाकणकरबाईंनी दिलेली आहे। त्याच्यामुळे त्यांना हे पोलिसाचं रूप, हा कायद्याचा धाक मिळणं गरजेचं होतं। नक्कीच रुपालीताई, आपण पाहतोय SIT चौकशी जी आहे ती सुरू आहे, तसंच नाशिक क्राईम ब्रांचने देखील चौकशी सुरू केलेली आहे आणि आता आपण पाहतोय तर अधिक तक्रारी आणि गुन्हे देखील समोर येऊ लागलेले आहेत। तुम्ही या प्रकरणात अगदी प्रखर भूमिका सुरुवातीपासून मांडताय, या पुढची भूमिका काय ताई? एक लक्षात घ्या, त्यांनी अनेक महिलांवर अन्याय अत्याचार केलेत आणि महिला तक्रार करायला घाबरतात। परंतु तुमच्या माध्यमातून त्या भगिनींना विनंती करेल की तुमच्यावर जर या नराधमांनी अन्याय अत्याचार केला असेल तर पोलिसात येऊन पुढे तक्रार करा। तुमचं नाव सांगितलं जात नाही, तुमची ओळख सुद्धा कुणाला सांगितली जात नाही। परंतु या भोंदू बाबा खराताला ची विकृती ठेचून काढण्यासाठी ज्यांच्यावर अन्याय झाले त्यांनी पुढे यावं आणि सगळ्यात महत्त्वाचं, या गुन्ह्यामध्ये चाकणकरबाईंना अटक झाली पाहिजे। त्यांनाही कळेल की कायदा कशासाठी आहे। संविधानिक पदावर बसल्यानंतर कायद्याचं रक्षण करणं त्या खुर्चीचं कर्तव्य असतं आणि हे कर्तव्य या दोन्ही भोंदू बाबा आणि चाकणकर दोघांनाही कळणं गरजेचं आहे। नक्कीच, धन्यवाद ताई, तुम्ही TV9शी बोललात त्यासाठी। तरी दोन दृश्य आपण पाहतोय। पहिली दृश्य आहेत, या अधिदैवी ताकदीचा दावा करणारा हा भोंदू बाबा बसलेला आहे, तर दुसरी दृश्य याच भोंदू बाबाची आहेत। पोलिसांनी त्याला हाणल्यानंतर आता तो म्हणतोय की माझ्यात आता ताकदच नाही उरलेली आहे। नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला अशा घोषणा या भोंदू बाबाने पोलिसांसमोर दिलेल्या आहेत। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा बालेकिल्ला। मग ताकद मिळाली पुढे 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 बुट आणते मला, बुट आणू का? बुट आणू इकडे का? सर 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 मान बुट आणू, हा आणते आणते, हात पुढे घ्या, हात पुढे घ्या, हात पुढे घ्या ना। पवन येवले आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। पवन, आपण पाहतोय पोलिसांनी या भोंदू खरातला आता चांगलंच हाणलेलं आहे आणि त्यानंतर आता या भोंदू खरातचा हा व्हिडिओ सध्या समोर आलाय, काय सविस्तर वृत्त? नक्कीच, आपण जर बघितलं तर मधल्या काळामध्ये नाशिक पोलिसांनी शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हा पॅटर्न जो आहे तो गुन्हेगारांवरती राबवला होता आणि तोच पॅटर्न पुन्हा एकदा आपल्याला भोंदू अशोक खरात याच्यावरती राबवल्याचं पाहायला मिळतंय। ज्यावेळी पोलीस चौकशीसाठी नाशिक क्राईम ब्रांचच्या कार्यालयामध्ये SIT कडून ताबा घेऊन पोलिसांनी आणलेलं होतं। चौकशी पूर्ण केल्यानंतर बाहेर येत असताना स्वतः भोंदू अशोक खरात हाच म्हणाला नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। यावेळी म्हणत असताना ताकद राहिली नाही म्हणत देखील तो रडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। दरम्यान जो भोंदू आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचं म्हणत होता तोच आज आपल्याला पोलिसांपुढे कुठेतरी झुकल्याचं एकंदरीत व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळालंय। दरम्यान आज या
भोंदू खरातवरती तिसरा गुन्हा जो आहे तो देखील नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान एक एक करून हे संपूर्ण गुन्हे जे आहेत त्याच्यावरती गुन्हे दाखल होत आहेत, त्यामुळे कुठेतरी त्याची आणखीन व्याप्ती वाढण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते। वृषाली, धन्यवाद पवन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या या भोंदूचा वास्तव आपण पाहतोय दोन दृश्यांद्वारे। पहिल्या दृश्यात माझ्याकडे दैवी ताकद आहे असा दावा करणारा हा भोंदू बाबा पूजापाठ करताना दिसतोय, तर दुसरीकडे पोलिसांनी हाणल्यानंतर आता या भोंदू बाबाची प्रतिक्रिया काय आहे त्याची ही दुसरी दृश्य। माझ्यात ताकद नाही उरली, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, अशा घोषणा ज्या आहेत त्या या भोंदू खरातने पोलिसांसमोर दिलेल्या आहेत। नाशिक क्राईम ब्रांचने याची चौकशी केल्यानंतर ज्यावेळी त्याला बाहेर आणण्यात आलं त्यानंतर त्याची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। आधी SIT चौकशी झाली आणि त्यानंतर नाशिक पोलिसांकडून ही चौकशी झालेली आहे। विद्याताई आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। विद्याताई, आपण पाहतोय आधी दैवी शक्तीचा दावा या भोंदू खरातने केला आणि आता त्याची अवस्था अशी झालेली आहे, काय प्रतिक्रिया? त्याने लोकांना फसवलं आणि तो लोकांना असं दाखवत होता की मी देवाचाच अवतार आहे, परंतु आता त्याचा खरा अवतार कळल्यानंतर पोलिसांनी त्यांचा दणका दाखवलाच पाहिजे ना। इतका महिलांचा त्याने विनयभंग केले, अत्याचार केले, अन्याय केले, तर त्याची काय पूजा करणार का? लोकांच्या हातात जर दिलं असतं तर लोकांनी त्याला बरोबर धडा शिकवला असता, पण आता पोलीस पण त्याला बरोबर त्याचं सगळं व्यवस्थित करणार आहेत आणि आता निश्चितच अशा लोकांना एक दणका दिल्याशिवाय होणार नाही। आणि मला असं वाटतं जे काय त्याला वाटत होतं इतके दिवस की आपण कोणीतरी फार गुरु वगैरे आहोत, पण त्याला त्याची आता खरं तो किती गुन्हेगार आहे, कशा प्रकारचा गुन्हेगार आहे हे आता त्याला पण रिअलाइज झालेलं आहे। त्यामुळे आता त्याला याच्या पुढे तो तुरुंगातून बाहेर येणं शक्य नाहीये, मला तरी असं वाटतं, कारण त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हे केले आणि सर्व गुन्हे जे आहेत ते महिलांच्या बाबतीत म्हणजे अत्याचार, अन्याय जे काय केलं असेल त्याने, आणि पुन्हा देवाच्या नावाने त्यांनी फसवणूक केली, म्हणजे हा सगळ्यात मोठा गुन्हा त्यांनी केलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं आता तो सुटणं शक्यच नाहीये आणि असे लोक सुटूही नाही। आणि हा एकच भोंदू बाबा आपल्याला सापडलाय, अशा अनेक ठिकाणी भोंदू बाबा आहेत, त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे, कारण जादूटोणा कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, तर ते ताबडतोब इतक्या ठिकाणी पोलिसांनी सतर्क राहून अशा कुठल्या शहरामध्ये कुठल्या गावामध्ये महिलांची फसवणूक होतीये। आणि मला या महिलांचं खरोखरच आश्चर्य वाटतं की एवढ्या घाबरून या राहतातच कशा, इतक्या भयानक प्रकार करत असताना सुद्धा गप्प बसणं हा सुद्धा एक मोठा गुन्हा आहे। तेव्हा महिलांना याचं ज्ञान शाळेपासूनच दिलं पाहिजे, सेल्फ डिफेन्स सांगितलं पाहिजे की अशा प्रकारे जर कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर त्याची तक्रार तात्काळ करा। नक्कीच, धन्यवाद विद्या चव्हाणजी, तुम्ही TV9शी बोललात त्यासाठी।